मोका गुन्हा दाखल झाल्यानंतर मटकाबुकी सम्राट कोराणे हा सुमारे 6 वर्ष फरार होता। दरम्यान 5 फेब्रुवारी रोजी कोराणे हा स्वतःहून कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात शरण आला होता। त्यापासून तो पोलीस कोठडीत आहे। कोराणे फरार असताना त्याला मुंबई इथं आश्रय दिल्याप्रकरणी पोलिसांनी उत्तम मोरे आणि त्याला आर्थिक मदत करणाऱ्या विजेंद्र उर्फ सोन्या कोराणे यालाही पोलिसांनी 16 फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतलं होतं। दरम्यान शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांच्याकडून कोराणे आणि त्याच्या साथीदारांची गेल्या आठवड्याभरापासून चौकशी सुरू आहे। या चौकशी दरम्यान फरार असताना कोराणे याला आर्थिक रसद पुरवणाऱ्या एकाला सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतलंय। धनंजय उर्फ बबल्या देसाई असं त्याचं नाव असून आज त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान मटकाबुकी सम्राट कोराणे, उत्तम मोरे आणि सोन्या कोराणे यांच्या पोलीस कोठडीची आज मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केलं होतं। न्यायालयानं त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे।